साक्षी, वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी ब्लॉगमध्ये. सो आज मी सकाळी म्हणजे थोडी लेट उठली होती. आज गुड फ्रायडे आहे, तर घरी सगळ्यांनाच आज सुट्टी होती. तर मी सकाळीच नाश्ता केला होता जो ऑलरेडी बनला होता. तर आता मी तर सकाळचं तर शूट नाही करू शकले. आता मी दुपारचे जेवण खाते. दोडक्याची भाजी केली होती आजीने, ती तुम्हाला दाखवते. दोडक्याची भाजी आणि भाकर आता खाते मी. तर आता मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. त्या सगळ्यात पहिले मी कुकर घेतलं, तर थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यात मी 2 चम्मच तेल टाकले. लाकडी घाण्याचं तेल, सनफ्लावर ऑइल. तर सनफ्लावर लाकडी घाण्याचं तेल टाकून थोडंसं तेलला गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण आता जिरे टाकायचे. मोहरी नाही टाकायची, जिरे टाकायचे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची. तर थोडेसे जिरे तडतडल्यानंतर आलं लसूण पेस्ट थोडीशी फ्राय होऊन द्यायची. त्यानंतर असे कांदे टोमॅटो बारीक चिरून कापले. मी 3 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरले होते. ते आता आपण सगळ्यात पहिला आपण कांदे टाकायचे आणि कांद्याला थोडंसं पिंकिश कलर येईपर्यंत त्याला आपण फ्राय करून घ्यायचं तेलात, कारण की आपल्याला टोमॅटो पण टाकायचे. पण मग आता मी मीठ टाकते. मिठाने काय होतं, लवकर कांदे शिजतात, म्हणून मग मीठ टाकलं. तुम्हाला चवीनुसार जेवढं मीठ टाकायचं. मी सेंधू नमक वापरते, पण थोडंसंच मीठ टाकलं. तर मीठ टाकल्यानंतर आता मी टोमॅटो टाकून द्यायचं आपण त्याच्यात आणि आता मिक्स करून घ्यायचं कांदे आणि टोमॅटो. तुम्ही कांदे टोमॅटोची पेस्ट करूनही टाकू शकतात. मी कांदे टोमॅटो कापून टाकते. तर कांदा टोमॅटो असे मिक्स केल्यानंतर आता आपण ह्याच्यात मसाले टाकणार आहोत. सगळ्यात पहिले लाल तिखट टाकणार आहे मी. लाल तिखट तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही तुमच्या कलरनुसार, टेस्टनुसार. त्यानंतर किचन किंग मसाला टाकला आहे मी. तुम्ही किचन किंग या तुम्ही गरम मसालाही टाकू शकतात. यानंतर धने पावडर टाकली मी. धने पावडर नंतर आता आपण ह्याच्यात जिरे पावडर टाकायची. तर यासोबत मी भात पण लावला होता. आता हे सगळे जे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे. तुम्हाला जसं मी सांगितलं एक्स्ट्रा मसाला तुम्ही गरम मसालाही टाकू शकतात, पण माझ्याकडे गरम मसाला अवेलेबल नव्हता म्हणून मग मी किचन किंग मसाला टाकला. चांगला असं मिक्स करून घ्यायचं मसाला. हे सगळे कांदे टोमॅटो आणि मसाले एकत्र घेऊन जायला पाहिजे. आता थोडंसं पाणी टाकायचं, कारण की तेल मी कमी वापरलं होतं, पण त्याच्यासाठी आता मी पाणी टाकते, म्हणजे मसाले जळायला नको. तुम्हाला जेव्हा पण म्हणजे आता तुम्हाला जर सांगितलं असेल डॉक्टरने कमी तेल वापरायचं, तुम्ही कांदे टोमॅटोमध्ये थोडंसं तेल टाकून, हे बघा हे मी 1 तास भिजवून ठेवली होती अख्खी मसूरची डाळ. आता मी थोडंसं म्हणजे आपला मसाला शिजल्यानंतर अख्खी मसूर जी भिजवलेली ते टाकून द्यायचे त्याच्यात. तर थोडंसं म्हणजे पाण्यात तुम्ही कांदा टोमॅटो फ्राय केलं ना, तर ते म्हणजे तेलासारखेच फ्राय होऊन जातं. म्हणजे तेलात जसे फ्राय होतं सेम तसे तुमचं म्हणजे तेल पण तुम्ही कमी वापरलं जातं आणि चांगलं फ्राय पण होतं कांदा टोमॅटो. आता याला एकत्र केल्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं आमचूर पावडर टाकते. लोक काय म्हणजे लेमन ज्यूस टाकतात. आता माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मग मला आमचूर पावडर टाकली थोडीशी. आमचूर पावडर टाकल्यानंतर आता सगळं मिक्स करून घेतलं मी. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता. तर मिक्स केल्यानंतर कुकर लावून द्यायचं. 2 शिट्ट्या हाय गॅसवर आणि 3 शिट्ट्या स्लो गॅसवर, असे 5 शिट्ट्या. तुम्हाला 6 शिट्ट्या करायच्या असेल म्हणजे स्लो गॅसवर अजून 1 शिट्टी तरी चालेल. तर आता हे सगळं शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड म्हणजे गॅस बंद केल्यानंतर कुकर थंड होऊन दिला. त्याची पूर्ण वाफ गेल्यानंतर मी खोलला आहे कुकर. तर खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही भाजी बघू शकता, छान दिसते भाजी. आता याला मी एकदा बघून घेते, मिक्स करून घेते. शिजली आहे अख्खी मसूर, एकदम छान शिजली आहे कुकरमध्ये. त्यानंतर मी कस्तुरी मेथी टाकली. कस्तुरी मेथीने खूप छान टेस्ट येते त्याला. अशी गार्निशिंग केली मी कस्तुरी मेथीने. तर यानंतर अशी प्लेटिंग केली होती मी भात आणि अख्खी मसूरची डाळ. त्यासोबत सिरियल पण बघत होती मी.
तर आता रात्रीचे आता म्हणजे 10:30 वाजलेले आहे. कारण की आज मॅच जी होती खूप लेट चालू झाली आहे आणि कारण की पाऊस होता म्हणून मी अजून जागेच आहे मॅचसाठी. तर तुम्हाला माझ्या अख्खे मसूरची जी मी रेसिपी होती ती कशी वाटली, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. जर तुम्हाला अजून अशी रेसिपी पाहिजे असेल नवीन नवीन तर माझ्या चॅनलला तुम्ही बेल आयकनला क्लिक करा. तर आता भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तर आता बाय.